आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल कोकम ठाणे येथे हजारो विद्यार्थी परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी आध्यात्मिक व आधुनिक शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संस्थेत विविध प्रयोग सुरू असतात। निवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता विद्यार्थ्यांना आत्मामालिक संस्थेच्या शेती विभागातून भाजीपाला आणि फळे पुरवली जातात। आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून प्रसादालयाला भाजीपाला पुरवला जातोय। या शैक्षणिक वर्षापासून संस्थेनं संस्थेच्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक पद्धतीनं भाजीपाला फळे उगवून त्याचा वापर वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रसादालयामध्ये करण्यात येत आहे। चालू हंगामामध्ये 2 एकर क्षेत्रामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने टरबूजाची लागवड करून भरघोस उत्पन्न घेण्यात आले आहे। हे सर्व टरबूज विद्यार्थ्यांच्या दुपारच्या नाश्त्यासाठी देण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। अत्यंत चविष्ट आणि गोड अशा टरबूजाचा आनंद विद्यार्थी घेताना दिसून आलेत। या कामी शेती विभागातील सर्व कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त असल्याचं आश्रमाचे मॅनेजर श्रीमान हिरामन कोल्हे साहेब यांनी सांगितलं आहे। या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी कौतुक केलं असून शेती विभागास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाणे।